DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. निफाड तालुक्यातील लासलगाव येथील नाफेड व वेबकोचे माजी चेअरमन, लासलगावचे माजी सरपंच तसेच सहकार व कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व शेतकरी हिताचे खंड पुरस्कर्ते स्वर्गवासी चांगदेवराव भगवानराव होळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सहकारी, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून शेतकरी, सहकारी संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वर्गवासी होळकर यांनी आयुष्यभर सहकार, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्वतःला समर्पित केले. नाफेड, बेबको, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोलाचे कार्य केले. दूरदृष्टी, प्रामाणिक नेतृत्व, निर्णय क्षमता आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. लासलगावच्या विकासात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. शेतकरी, व्यापारी, सहकारी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करत त्यांनी विकासाचा आदर्श निर्माण केला. साधेपणा, माणुसकी आणि समाजहिताची अखंड तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होती. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की स्वर्गवासी चांगदेवराव होळकर यांच्या निधनाने सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्राने एक अनुभवी, दूरदर्शी व लोकभिमुख नेतृत्व गमावले आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि होळकर परिवारास तसेच सर्व आप्तस्वकीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. DPA न्यूज मराठी चॅनल परिवाराचे संपादक, सर्व कर्मचारी तसेच नाशिक येवला प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनीही स्वर्गवासी चांगदेवराव भागवतराव होळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून होळकर परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.